बघा किती परफेक्ट अशी डाळ वांगी तयार झाली आहे। त्याची ग्रेव्ही पण एकदम क्रीमी बनली आहे। चपाती, रोटी किंवा नानबरोबर ही भाजी खाऊ शकता। नुसत्या भाताबरोबर तर खूपच छान लागते। घरी पाहुणे वगैरे आल्यावर कमी वेळेत काही करायचं असेल ना, तर ही भाजी नक्की ट्राय करा। डाळ वांगी बनवण्यासाठी एक मीडियम आकारची वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आहे। वांग्याच्या खूप लहान किंवा मोठ्या फोड्या न करता मीडियम आकारच्या फोड्या चिरून घेतल्या। वांग्याच्या फोड्या काळ्या पडतात, त्यामुळे पाण्यात टाकून थोडे मीठ घातले। डाळ बनवण्यासाठी मी तूर डाळ व मूग डाळ दोन्ही डाळी वापरल्या। तूर डाळ 2 मुठी घेतल्या, त्याचप्रमाणे मूग डाळ पण 2 मुठी घेतल्या। पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घेतली। त्यामध्ये पेलावर पाणी घालून वांग्याच्या फोड्या घातल्या, थोडी हळदपूड घातली आणि कुकरला लावले। कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण एक कांदा बारीक चिरून घेतले, एक टोमॅटो पण बारीक चिरून घेतले, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि आले घेतले। इकडे आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्याही झाल्या। 4 शिट्ट्यांमध्ये डाळ पण छान शिजली आहे। हे बघा, डाळ आणि वांगी एकदम परफेक्ट शिजली आहे। फोडणीसाठी कढईमध्ये 4-5 चमचे तेल घेतले, त्यामध्ये मोहरी, जिरे घातले। कांदा लालसर झाल्यावर टोमॅटो घातले आणि परतून घेऊन आले लसणाची पेस्ट घातली। थोडी हळदपूड घातली, जिरेपूड, धनेपूड घातले। तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतले। 1 चमचा लाल तिखट व 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातले व परतून घेतले। त्यामध्ये शिजलेले डाळ आणि वांगे घातले। थोडे गरम पाणी घातले, चवीसाठी मीठ घातले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हातावर बारीक करून कसुरी मेथी। याच्यामुळे आपल्या भाजीला एक वेगळीच चव येते। एकदम मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची। बघा, एकदम परफेक्ट अशी आपली डाळ वांगी बनली आहे। 2 ते 3 मिनिटे शिजवून झाल्यावर वरून बॅडगी मिरची आणि कढीपत्त्याचा तडका मारला। बघा, एकदम परफेक्ट अशी आपली भाजी बनली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि साईडची बेल नक्की दाबा। तुम्हीही करून बघा आणि कमेंट नक्की करा।